नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। आज मी तुम्हाला बघा साधी आणि सोपी कोबीची भाजी दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी घेतलेला आहे आपण हा कोबी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 बटाटे टाकणार आहे आणि हे टमाटे बटाटे कोबी। तर आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणार लाल तिखट, हळद आणि मीठ आणि जिरे। साधी सिंपल कोबीची भाजी आज आपण बनवणार आहे। मी तुम्हाला थोड्या वेळाने ती भाजी कशी बनवतात झटपट अशी तुम्हाला दाखवते। लाल तिखट टाकून कोबीची भाजी। हे बघा, आता आपण प्रथम कोबी कापून घेतलेला आहे बारीक असा, नंतर बटाटे कापून घेतलेले आहे 1 बटाटा, त्याच्यानंतर आपण टमाटा कापून घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता आणि लसूण आणि जिऱ्याचं बारीक कुटून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे तिखट, जिरं आणि मीठ। तर आता बघा, ह्या पद्धतीने आपण करणार आहोत कोबीची भाजी। कशी बनवता ती मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा, साधी आणि सोपी। तर आता आपण कोबीची भाजी बनवू। प्रथम कोबी धुवून घेऊ, बटाटे धुवून घेऊ पाण्यातून, कारण बटाटे काळे पडतात ना, तर पाण्यातून धुवून काढायचे आणि कोबी बी पाण्यातून धुवून काढायचा। नंतर आपण ही भाजी आता आपण बनवताना मी तुम्हाला दाखवत आहे। चला मग आता आपण कोबीची भाजी बनवूया। बटाटे धुवून घेतलेले आहे, कोबी धुवून घेतलेला आहे। आता आपण कोबीची भाजी बनवत आहोत। त्याच्यासाठी बघा कढाई ठेवलेली आहे। आता कढाईत तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने किती तेल तुम्हाला लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। चमचमीत अशी कोबी आपण आज बनवत आहोत, साधी आणि सोपी। आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्त्यानंतर लसूण आणि जिरे टाकले आहे। त्याला चांगला तडका द्यायचा। बघा, असं चांगला तडका द्यायचा। तडका दिल्यानंतर ना मग भाजी चवदार लागते। तर हा लालसर तडका झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपण हे लाल तिखट टाकत आहोत, हे 2 चमचे लाल तिखट। त्याच्यानंतर थोडी हळद टाकत आहोत आणि मीठ टाकायचं चवीनुसार। आता हे पूर्ण असं हलवून घ्यायचं, म्हणजे लाल तिखटला बी थोडा तडका बसला पाहिजे। बघा कसा तडका बसला आहे। मग त्याच्यानंतर बटाटे सोडायचे आपल्याला, पाण्यात धुवून घेतलेले। आता बटाटे घेतल्यानंतर आपण कोबी सोडला आहे। आता आपण टमाटे सोडले। आता हे आपण चांगलं हलवून घेऊ। आता ह्या पद्धतीने चांगलं हलवून घेऊ। हे आता आपण हे हलवून घेऊया। कोबी बटाटे हे एकत्र झालेले आहे, तर हलवून घेतले आहे। त्याच्यानंतर आपण हे पाणी टाकणार आहोत शिजायपुरतं। आता शिजायपुरतं आपण पाणी टाकलं आहे। आता त्याच्यावर आपण
झाकण ठेवणार आहोत. चला बरं बघू उकळे आले का नाही. नाही, अजून उकळी काय आलेली नाही. आता उकळं ना शिजली का बघू आपण मग. पण उकाळीच नाही अजून ना. तर अशी साधी सोपी आपली भाजी अशी बनवायची चमचमीत. 2 घास जास्त जातात. गावाकडची रेसिपी आपली कोबीची साधी आणि सोपी भाजी. आता शिजायला झाकण देऊ ठेवून आपण. आता आपण ढाकण काढून बघू उकाळी का शिजली का नाही. शिजत आहे हे पण. थोडीशी असे हलवून घेऊ, खालचे वर करू, म्हणजे सर्व शिजल्या जाईल. हे बघा कशी शिजते. फ्लॉवरचा अगदी सुंदर असा सुगंध येतो. आता ही आपण परत झाकण ठेवू. आणि सुकी काय झालेली नाही. हे बघा आपली कोबीची भाजी चमचमीत अशी तयार झालेली आहे. तर ही आपली गावाकडची रेसिपी बघा कशी शिजली आहे. थोडी हलवून घेऊ आपण. झालेली आपली भाजी, गावाकडची रेसिपी कोबीची भाजी. हा बघा चमचमीत अशी कोबीची भाजी तयार झाली आहे. ह्या पद्धतीत तुम्ही भाजी तयार करा, खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. चमचमीत अशी कोबीची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने गावाकडची रेसिपी. हे बघा ह्या पद्धतीने गावाकडे खातात. बाजरीच्या भाकरीबरोबर खा, ज्वारीबरोबर, भाताबरोबर. पण या पद्धतीने कोबीची भाजी बनवा. आणि त्याच्याचबरोबर हा कैऱ्या ह्या खूप आवडतात. हळद मीठ लावलेल्या आपल्या झाडाच्या आहे. दारात झाड आहे ना, खूप कैऱ्या आलेल्या आहे ह्या वेळेस ना. तर त्याच्या ह्या ताज्या ताज्या कैऱ्या ह्या बघा किती खायला सुंदर चांगल्या लागतात. ह्या अशा कैऱ्या याला हळद मीठ लावायचं. उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या लागतं हे खायला. या कैऱ्या आणि हे जेवण तर ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. गावाकडची रेसिपी कोबीची भाजी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधा आणि सिंपल जेवण, गावाकडची रेसिपी.